किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे. आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली हे वातावरण निर्माण करण्यासाठी. कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे बरं का. आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे. ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात. आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे. त्यांनी ठरवलंय की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यावर खतम करून टाकायचं. आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे. ही वातावरण निर्मिती करायची, माहोल निर्माण करायचं, परप्रांतीयांना जागं करायचं, शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं. कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर मग योगी आदित्यनाथ वगैरे वगैरे वगैरे, केशवप्रसाद मौर्य, सम्राट चौधरी असे लोक इथे येणार.